नमस्कार मित्रांनो, कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत गणेशोत्सव हा आपल्या जीवनात केवळ धार्मिक सण नसून आर्थिक समृद्धी, वैयक्तिक प्रगती आणि कुटुंबातील सौहार्द वाढवणारा एक महत्त्वाचा काळ आहे। कारण श्री गणेश हे यश, समृद्धी, बुद्धी आणि अडथळ्यांवर मात करणारे देवता आहेत आणि त्यांच्या पूजेमुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, मन प्रसन्न राहते, घरातील नातेसंबंध बळकट होतात आणि व्यवसाय, नोकरी, गुंतवणूक तसेच आर्थिक निर्णय यावर अनुकूल परिणाम होतो। प्रत्येक राशीच्या लोकांवर गणेशोत्सवात पैशांचा प्रवाह वेगवेगळ्या प्रकारे पडतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या जीवनावर, आर्थिक स्थैर्यावर, कुटुंबातील संबंधांवर, व्यावसायिक संधीवर, नोकरीतील प्रगतीवर तसेच गुंतवणूक यावर थेट दिसून येतो। त्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांना या काळात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, कोणत्या निर्णयांचा फायदा होईल आणि कोणत्या चुका टाळाव्यात हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते। पण त्याआधी आपल्या कथामृत मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्यामुळे असे माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत। आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। मेष राशी। मेष राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सव हा आर्थिक संधी, नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि नोकरीतील प्रगतीसाठी अनुकूल काळ ठरतो। पैशांचा प्रवाह वाढतो, पण इम्पल्सिव्ह खर्च टाळणे आवश्यक आहे, अन्यथा अचानक नुकसान होऊ शकते। वृषभ राशी। वृषभ राशीच्या लोकांवर हा काळ आर्थिक स्थैर्य वाढवणारा आहे। जुने कर्ज कमी होण्याची शक्यता आहे, घरातील पैशांचे व्यवस्थापन सुव्यवस्थित होते आणि जर त्यांनी इम्पल्सिव्ह खर्च टाळले तर दीर्घकालीन फायदे मिळतात। मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सव हा काळ नवीन आर्थिक योजना, गुंतवणूक, भागीदारी किंवा करार करण्यासाठी अनुकूल आहे, परंतु प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्यावा, नाहीतर पैशांचा प्रवाह तात्पुरता ठरू शकतो। कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांवर हा सण आर्थिक सुरक्षेवर लक्ष देण्याचा, संपत्ती टिकवण्याचा आणि घरातील आर्थिक व्यवस्थापन नीट करण्याचा काळ आहे। बचत, गुंतवणूक आणि कर्जाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले तर फायदा दीर्घकालीन टिकतो। सिंह राशी। सिंह राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सव आर्थिक संधी, व्यावसायिक प्रगती, नवीन करिअर मोहीम आणि उत्पन्न वाढीसाठी अनुकूल आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्स किंवा इम्पल्सिव्ह निर्णय टाळणे गरजेचे आहे। कन्या राशी। कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा, पैसे बचत करण्याचा, नोकरी किंवा व्यवसायातील नफा मिळवण्याचा आणि आर्थिक योजना आखण्याचा आहे। तुला राशी। तुला राशीच्या लोकांवर हा सण आर्थिक निर्णय, नवे प्रोजेक्ट, लाभ मिळवण्याची संधी आणि घरातील आर्थिक संतुलन टिकवण्यासाठी अनुकूल आहे, इम्पल्सिव्ह खर्च टाळल्यास फायदा टिकतो। वृश्चिक राशी। वृश्चिक राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सव हा संपत्ती टिकवण्याचा, कर्ज कमी करण्याचा आणि विचारपूर्वक आर्थिक निर्णय घेण्याचा काळ आहे, ज्यामुळे दीर्घकालीन फायदा मिळतो। धनु राशी। धनु राशीच्या लोकांवर हा काळ नवीन आर्थिक योजना, नोकरीतील वाढ, व्यवसायात इन्कम वाढीसाठी अनुकूल आहे, पण इम्पल्सिव्ह निर्णय टाळणे गरजेचे आहे। मकर राशी। मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक नियोजन, दीर्घकालीन बचत योजना, गुंतवणुकीत विवेकाने निर्णय घेणे आणि घरातील आर्थिक संतुलन राखण्यासाठी उपयुक्त आहे। कुंभ राशी। कुंभ राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सव व्यावसायिक प्रगती, नोकरीतील संधी, आर्थिक निर्णय आणि नवीन आर्थिक योजना यासाठी अनुकूल आहे, इम्पल्सिव्ह खर्च टाळल्यास फायदा टिकतो। मीन राशी। मीन राशीच्या लोकांसाठी हा सण पैशांचा प्रवाह, आर्थिक संधी, नवे प्रोजेक्ट्स,
व्यवसाय वाढ आणि गुंतवणूक वाढीसाठी अनुकूल आहे, परंतु इम्पल्सिव्ह निर्णय टाळणे आवश्यक आहे. एकंदरीत गणेशोत्सव प्रत्येक राशीसाठी पैशांचा प्रवाह वाढवणारा, आर्थिक स्थैर्य टिकवणारा, घरातील आर्थिक व्यवस्थापन सुधारण्यास सहाय्य करणारा आणि इम्पल्सिव्ह खर्च टाळण्यास मार्गदर्शन करणारा काळ आहे. आणि जेव्हा आपण श्रद्धा, संयम आणि योग्य आर्थिक नियोजन यांचा समावेश करतो, तेव्हा हा प्रवाह टिकतो. जीवनात आर्थिक शांती, समृद्धी, नातेसंबंध मजबूत होणे आणि कुटुंबाची सुख समृद्धी वाढणे. त्यामुळे गणेशोत्सव फक्त धार्मिक सण नसून प्रत्येक राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि मानसिक समृद्धीसाठी अनमोल काळ ठरतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या लाडक्या चॅनल कथामृत मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.